पराभूत होईल अशा भावनेतनं निवडणुका स्थगित केल्या अशा प्रकारचा आरोप सन्माननीय आदित्यजी ठाकरे करतायत। मला त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे, मागच्या वेळेला झाला तो इतिहास होता। भारतीय जनता पार्टी या वेळेला निवडणुकीसाठी सेनेटच्या परिपूर्ण सज्ज होती। तशा प्रकारची आम्ही सुरुवातही केली होती। आमच्या 3 बैठका झाल्या। कालच मुंबईची आमची व्यापक बैठकही वसंत स्मृतीला त्या ठिकाणी झाली होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सिनेट निवडणुका जिंकण्याचा चंग त्या ठिकाणी आम्ही बांधला होता। निवडणुका स्थगित आपण बघा की महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा जेव्हा पावसाळी सीझन असतो, वातावरण असतं, त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या राजकीय असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा सहकारातल्या असतील निवडणुका होत नसतात। कारण त्या ठिकाणी यंत्रणा राबवणं, निवडणूक प्रक्रिया पार पाडणं या गोष्टी त्या ठिकाणी अडचणीच्या असतात। म्हणून त्या ठिकाणी या हंगामात कुठल्याही निवडणुका होत नसतात। शिवाय आपण बघाल की गेल्या वेळेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बोगस मतदान त्या ठिकाणी झालं होतं। नंतर ते सिद्धही झालं आणि यावेळेला अशा प्रकारची बोगस नावं आणण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा काहीचा छुपा अजेंडा होता आणि त्यामुळं तो अजेंडा उद्ध्वस्त झाला याचीही त्या ठिकाणी खंत किंवा त्यामुळे वैफल्यग्रस्त होत अशा प्रकारच्या भूमिका किंवा वक्तव्य या ठिकाणी येतानाची दिसत आहेत। मला वाटतं आदित्य ठाकरे तर आता राणा भीमदेवी थाटामध्ये करतात, मुख्यमंत्री डरपोक आहेत। मला वाटतं त्यांच्या वडिलांनाच त्यांनी त्यांचं शौर्य आणि धाडस दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं धाडस महाराष्ट्राने नव्हे तर देशाने जगाने पाहिलेलं आहे आणि डरपोक कोण आहे हे त्या ठिकाणी अलीकडच्या काळात वारंवार सिद्ध झालेलं आहे। परंतु आता या ठिकाणी हताश झालेली उद्धवजी ठाकरेंची शिवसेना दिसते आणि त्यातनं आदित्य ठाकरेंचं वैफल्यातनं हताश होऊन अशा प्रकारचं वक्तव्य आलेलं दिसतंय। सर, नुकताच कर्नाटकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जो आहे तो हटवण्यात आलाय, त्याबाबत आपण कशा प्रकारे पाहता? कारण कर्नाटकामध्ये नेहमीच अशा प्रकारच्या घटना होतात, त्याबाबत आपलं काय मत आहे? मला वाटतं हे अत्यंत निंदनीय आहे। काँग्रेस पक्षानं आता भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारचा वारंवार अपमान राष्ट्रपुरुषांचा त्या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही। सावरकरांचा अपमान झाला, आज त्या ठिकाणी अतिशय वाईट पद्धतीनं पुतळा त्या ठिकाणी हटवला गेलाय। महाराष्ट्रातील काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा छत्रपतींचा झालेला अपमान महाराष्ट्रातील शिवभक्त सहन करणार नाहीत, त्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल। सर, एकीकडे टोल नाक्यावरतून मनसेने आंदोलन सुरू केलेलं आहे। कोकणामध्ये रोज आता टोल फोडायला सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंकडून या आंदोलनाची एकंदरीत हाक देण्यात आलेली होती, कशा प्रकारे बघताय आंदोलनाकडे? नाही, शेवटी कोकणच्या मुंबई गोवा रस्त्याच्या संदर्भात मागच्या 2.5 वर्षात कुणी जाब विचारला नाही, तो त्यांचा प्रश्न। परंतु 1 वर्ष या सरकारला झाल्यानंतर आपण बघाल या रस्त्याच्या कामाची प्रगती त्या ठिकाणी होताना दिसते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जातीनं टाईम बाउंड पिरियडमध्ये हा रस्ता व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत। तशा प्रकारचं कामही सुरू आहे। या खात्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण स्वतः ॲक्शन मोडमध्ये असून दर आठवड्याला
व्हिजिट करतायत, अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी गतिमान करण्याचा प्रयत्न करतायत. ज्या लिटिगेशन्स किंवा कंत्राटदारांच्या अडचणी होत्या त्यावर मार्ग काढत काढत आता त्या ठिकाणी विहित वेळेत त्या ठिकाणी गणपतीसाठी तरी एक लाईन सुरू करण्याचा निश्चय सरकारनं केला आहे आणि त्या पद्धतीत कोकणवासियाला निश्चितच दिलासा दिला जाईल हा आत्मविश्वास आहे. बीआरएसचे नेते राजू तोडसाम यांनी पालकमंत्री आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याचा इशारा दिला. नाही, मला वाटतं अशा प्रकारचं काहीतरी सनसनाटी या ठिकाणी बोललं की पब्लिसिटी मिळते. त्याच्या पलीकडे मला वाटतं या ठिकाणी राजू तोडसमच्या या ठिकाणच्या भूमिकेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी कशा प्रकारचा बॉम्ब हल्ला, वैचारिक अधपतन महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मराठी संपलं का? भारतीय जनता पार्टी सीनेट चुनाव के लिए सज्ज है. हमारे एबीवीपी ने अच्छा प्रयास किया है. इसके बारे में हमने तैयारी की है. अनेक मीटिंग्स इस चुनाव के लिए हमारी हुई है. कल ही एक बड़ी व्यापक बैठक वसंत स्मृति में हुई और हम लोग चुनाव जीतने के तैयारी में कल रात तक थे. लेकिन आज आदित्य ठाकरे का कहना है कि चुनाव में यश नहीं मिलेगा, इसलिए भारतीय जनता पार्टी की सरकार ने, शिंदे फडणवीस पवार साहब की सरकार ने पोस्टपोन सीनेट की चुनाव की. लेकिन आप देखेंगे महाराष्ट्र में हो या देश में, जब बरसात के दिन होते हैं तो चुनाव नहीं होता है. राजनीतिक रहे, कोऑपरेटिव का रहे, स्थानिक स्वराज्य का रहे, कौन सा भी चुनाव होता नहीं. और इसलिए भी ये चुनाव का वो रीज़न हो सकता है. गए वक्त बोगस वोटिंग करके जीत हासिल की थी, यही बार उसी तरह का प्रयास था. वो आज लोगों के सामने आया, इसलिए वह व्यथित है. इसी भावना से इसी तरह का बयानबाजी आदित्य ठाकरे, संजय राउत कर रहे हैं. मैं आपके माध्यम से उनको चेतावनी देना चाहता हूं, कभी भी सीनेट की चुनाव हो, भारतीय जनता पार्टी पूरी ताकत के साथ चुनाव लड़ेगी. और आपको जो लगता है वो इतिहास था, भविष्य में सीनेट पे कब्जा भारतीय जनता पार्टी एबीवीपी का ही रहेगा. सर, जिस तरह अभी कर्नाटक में शिवाजी महाराज का पुतला हटाया गया, उस पर क्या आप कहना चाहेंगे? उसकी हम लोग कड़ी निंदा करते हैं. सावरकर है, कौन से भी हमारे राष्ट्र पुरुषों का अपमान हम सहन नहीं करेंगे. पहले कर्नाटक के बारे में बयानबाजी वाले करने वाले कांग्रेस ने अभी बताना चाहिए, अभी आपकी भूमिका क्या है. या छत्रपति का महाराष्ट्र इसी तरह का कांग्रेस सरकार ने जो किया हुआ बर्ताव है वो बख्शा नहीं जाएगा, सहन नहीं करेगा. और उसका कड़वा जवाब महाराष्ट्र के शिवभक्त देखे रहेंगे. सर, आप कम से कम 12 साल से मुंबई बैंक के अध्यक्ष रहे हैं, बीच में नहीं रहे हैं. इस दौरान अभी जो छोटे छोटे शाखा में हम जहाँ जहाँ जा कर के आए हैं, वहाँ पर 2-4 शिकायत मिल रही है कि अकाउंटेंट धारी को सही से उनको पेमेंट नहीं किया जाता है और उनके ऊपर दबाव बनाया जाता है. काय का? जैसे अकाउंट जाते हैं पैसे लेने के लिए बैंक में, हाँ, जैसे घाटकोट में एक दो मैंने देखा. मेरे को क्या है वो दे दो लिखित स्वरूप में, हमारे बैंक से संबंधित होगा, सुलझा जाएंगे. भाऊ, एक मराठीमध्ये होता. आज कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की 100 रुपयामध्ये आनंदाचा सीधा गणेशोत्सव काळात दिला जाणार आहे. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी आरोप केला की यामध्ये थेट कॉन्ट्रॅक्ट दिली जात आहेत, विना निविदा ही प्रक्रिया पार पडणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात कुठेतरी पैसे आणण्याचा सरकारचा डाव आहे. ज्यांची कामाची पद्धत ही कंत्राटी राहिलेली आहे
किंवा कंत्राटदारांशी संबंध ज्यांचा सातत्यानं सत्तेत राहताना आलेला आहे त्यांना दृष्टी तशी सृष्टी दिसणार. वडेट्टीवारांना त्यामुळं त्याच्या मागे कंत्राटदार आणि घशात घालणं हेच दिसतंय. परंतु गोरगरीब जनतेच्या आयुष्यात त्यांच्या सुखात संसारात आनंदाचा क्षण येणार आहे याचं समाधान नाही, त्याचं दुःख आहे, हे दुर्दैव आहे. सर मुंबई गोवा हाईवे पे जो है वो टोल नाके तोड़े जा रहे हैं, उस पे आप किस तरीके से देखते हो? नहीं, मुझे लगता है तोड़फोड़ करने की आवश्यकता नहीं है. सरकार सजग है, उसके लिए काम कर रही है, टाइम बाउंड प्रोग्राम दिया है. जल्द से जल्द हम मुंबई गोवा हाईवे बनाएंगे. तोड़फोड़ करके गवर्नमेंट के मालमत्ता का नुकसान होता है और मुझे लगता है जो सुझाव है वो सरकार के पास देना चाहिए. सरकार और गति से काम करेगी. शिंदे साहब को मुंबई गोवा हाईवे के बारे में खुद ध्यान दे रहे हैं, देवेंद्र फडणवीस साहब ध्यान दे रहे हैं. तो मुझे लगता है सरकार कोकण के इस रास्ते के लिए बहुत ही आग्रही है और आने वाले कई दिनों में एक लेन तो शुरू करने का आश्वासन सीएम ने दिया है, वो हो जाएगा. चलो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.